हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. तर गाईज, मी तुम्हाला आज काय काम करतो ते मी दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. गाईज, मी आपल्या देवघरात जे कुलदैवतांचे टाक असतात चांदीचे ते मी बनवतो. तर सर्वात प्रथम आपण काय करतो, मशीनमध्ये पट्टी फोडून घेतो आणि ती पट्टी फोडल्यानंतर ती तापवतो. ती तापवलेली पट्टी आपण स्वच्छ कपड्याने पुसून घेतो. पुसल्यानंतर ती हातोडीने सरळ करून घेतो. सरळ झाल्यानंतर ते गाईज आपण वजनात करतो. जसं कस्टमरचं वेट असेल तर आपण वजनात कट करत असतो. ते तुकडे झाल्यानंतर, त्या पट्टीचे तुकडे झाल्यानंतर आपण परत मशीनमध्ये तुकडे लावतो, ते मापात करतो. मापात झाल्यानंतर ते जे पत्रे आपण ते तापवायला घेतो. त्या पट्ट्या आपण तापवायला घेतो. तापवायला घेतल्यानंतर त्याच्या आपण घड्या करत असतो. तर त्या घड्या केल्यानंतर आपण त्या हातोडीने व्यवस्थित ठोकून घेत असतो, जेणेकरून आपला पत्रा व्यवस्थित निघावा म्हणून. मग आपण मशीनमध्ये पत्रा काढायला घेतो. पत्रा काढल्यानंतर आपण ते पत्रे वेगळे करत असतो. ते पत्रे जे वेगळे झालेले असतात ते परत आपण तापवायला घेतो, म्हणजे ते सॉफ्ट होतात. सॉफ्ट झाल्यानंतर आपण ते ॲसिडमध्ये टाकत असतो, म्हणजे त्यांचा कलर तापवल्यानंतर जे कलर येतो ना तो व्हाईट येत असतो. मग ते तापवलेले पत्रे आपण परत ते वेगवेगळे करतो आणि कस्टमरचे जसे ऑर्डर असतील देवांचे नाव टाकून आपण ते प्रेसला घेत असतो. मग ते आपण पत्रे प्रेसला घेतल्यानंतर ते मशीन खाली आपण छापत असतो. छापत असल्यानंतर आपण तो पूर्णपणे क्लिअर करत असतो, जेणेकरून ते कुलदैवतांचे टाक स्पष्ट यावे म्हणून. ते क्लिअर झाल्यानंतर हे पहा, अशा टाईपमध्ये तो देव दिसतो आणि कस्टमरचं जे वजन असणार त्या वजनानुसार आपण ते देवाचं वजन करतो. आता कस्टमरचं वजन कधी 10 ग्रॅम असणार तर आपण 10 ग्रॅमचं देव देणार. मग त्याला आपण लाख भरत असतो. लाख भरल्यानंतर त्या देवाला व्यवस्थित गरम केलं जातं, व्यवस्थित लाख पॅक केले जाते, जेणेकरून त्यात पाणी नाही जावं म्हणून. मग ते लाख भरल्यानंतर आपण त्याला पूर्ण पॅक करतो. पॅक केल्यानंतर अशा पद्धतीने परत आपण तांब्याचे पाट लावत असतो त्याला. मग तांब्याचे पाट पहिले खालून फोल्ड करावी लागते. मग त्या देवाला तो कटिंग करावा लागतो. कटिंग करायचा त्या देवाला. मग कटिंग केल्यानंतर त्याला फोल्ड करावा लागतो. व्यवस्थितपणे त्या पट्टीने फोल्ड करून तो देव पॅक करावा लागत असतो. मग पॅक केल्यानंतर त्याचे खालचे कोपरे कापले जातात आणि तो ठशाने सवारलेला ठशाने पॅक करावा लागतो त्याला. ठशाने पॅक झाल्यानंतर आपण त्याला गरम करत असतो. गरम केला का त्याला व्यवस्थितपणे गरम केला, तो शिजला का मग आपण त्याला ठशाने परत ठोकत असतो. ठशाने ठोकलं म्हणजे जेणेकरून त्यात पाणी नाही जाणार म्हणून त्याला आपण व्यवस्थित पॅक करून घेतो. मग पॅक झाल्यानंतर त्याला आपण ॲसिडमध्ये टाकत असतो. ॲसिडमध्ये टाकला का त्याला, त्या देवाला मग आपण व्यवस्थितपणे त्याला रिठ्ठ्याच्या पाण्यात पॉलिश करून घेतो. रिठ्ठ्याच्या पाण्यात पॉलिश केल्यानंतर देव अशा प्रकारे पॉलिश होतो आणि आपलं काम पूर्ण होतं. गाईज, व्हिडिओ आवडला असेल तर